स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सपांड. त्यामधील फर्स्ट आहे 2m-5 होल ब्रॅकेट क्यूब. ओके, आता आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं की दोन टर्ममध्ये काय करायचं होतं, ॲडिशन. तर ह्या दोन टर्ममध्ये आपल्याला काय सबट्रॅक्शन आणि त्याचा क्यूब करायचा आहे. ओके, आता मी हा क्वेश्चन बुकवरती लिहून घेतलेला आहे. आता दोन टर्मचं ज्यावेळी ॲडिशन करायचं असतं म्हणजेच a + bचा क्यूब. आता त्याचा आपण फॉर्म्युला आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितला आहे. त्याचा काय आहे, aचा क्यूब + 3a² b + 3ab² आणि + bचा क्यूब. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय मायनस करायचं आहे, सबट्रॅक्शन. त्याचा आहे बघा फॉर्म्युला, a - bचा क्यूब = aचा क्यूब - 3a² b + 3ab² आणि काय इथं -bचा क्यूब. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, फक्त हे साईन फक्त इथं प्लस आहेत, इथं काय मायनस झालेले आहे. त्यामुळं हा दुसरा फॉर्म्युला तुम्हाला काही लर्न करण्याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, इथं हे साईन आहे ते प्लसचं मायनस झालेलं आहे दोन ठिकाणी. ओके, आता आपण हा फॉर्म्युला यूज करून काय हे सॉल्व करणार आहोत. म्हणजे बघा, वी नो आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला हा, a - bचा क्यूब = aचा क्यूब - 3a² b + 3ab² आणि मायनस काय bचा क्यूब. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर a = काय येणार आहे, 2m येणार आहे, 2m. आणि b = काय, 5 येणार आहे, b = 5. 2m - 5चा क्यूब आता aचा क्यूब म्हणजेच काय, 2mचा क्यूब, 2mचा क्यूब -3 aचा स्क्वेअर म्हणजेच काय, 2mचा स्क्वेअर, 2mचा स्क्वेअर आणि b म्हणजे काय, 5. ओके, प्लस 3a म्हणजेच काय, 2m. ओके, bचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर -bचा क्यूब म्हणजेच काय, 5चा क्यूब. ओके, आता 2चा स्क्वेअर नाही तर 2चा क्यूब आहे इथं. 2चा क्यूब म्हणजेच किती येणार आहे, 8. ओके, 8mचा क्यूब -3 आणि 2चा स्क्वेअर 4 येणार आहे, 4mचा स्क्वेअर 5 प्लस. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया, 3 × 2 = 6m आणि 5चा स्क्वेअर म्हणजेच काय, 25. ओके, आणि -5चा क्यूब म्हणजे 125. ओके, आता बघा, 8mचा क्यूब मायनस ह्याचं म्हणजे ह्या 3 नंबरचं आपण काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजे 5 3 = 15 आणि 15 4 किती, 60 होते, 60mचा स्क्वेअर प्लस. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 25 6 = 150 होते, 150m - 125. ओके, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. आता सेकंड बघूया आपण काय आहे ते. सेकंड बघा काय आहे, 4 - bचा क्यूब. ओके, आता फर्स्ट आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो a - bचा क्यूब = aचा क्यूब - 3a² b + 3ab² - bचा क्यूब. ओके, आणि आता इथं काय आहे, a = 4 आहे आणि b = काय, p आहे. ओके, म्हणजेच 4 - bचा क्यूब = आता aचा क्यूब म्हणजेच काय, 4चा क्यूब. ओके, -3a² म्हणजेच 4चा स्क्वेअर आणि b म्हणजे p आहे, p प्लस 3a म्हणजे 4
आणि बीचा स्क्वेअर म्हणजेच पीचा स्क्वेअर मायनस बीचा क्यूब म्हणजेच काय पीचा क्यूब. ओके. आता 4चा क्यूब किती आहे 4 4 ज 16 16 4 ज 64 राईट 64. ओके मायनस 3 4चा स्क्वेअर आहे 16 पी प्लस 3 4 ज केलं की किती होतं 12 राईट 12 पीचा स्क्वेअर मायनस पीचा क्यूब 64 मायनस 16 3 ज केलं की 48. ओके 48 पी प्लस 12 पीचा स्क्वेअर मायनस पीचा क्यूब. ओके आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता थर्ड बघा काय आहे. थर्ड नंबर आहे कोणता तर 7x मायनस 9y क्यूब. ओके फर्स्ट आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो a मायनस बीचा क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बीचा क्यूब. ओके हियर आता बघा a इज इक्वल टू काय आहे 7x आणि b इज इक्वल टू काय आहे तर 9y. ओके म्हणजे 7x मायनस 9y क्यूब इज इक्वल टू आता एचा क्यूब म्हणजेच काय 7x क्यूब होणार आहे मायनस 3 एचा स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर आणि बी म्हणजे काय 9y. ओके प्लस 3a म्हणजे 7x आणि बीचा स्क्वेअर म्हणजेच काय 9y स्क्वेअर मायनस आता इथं काय बीचा क्यूब म्हणजेच काय होणार आहे तर 9y क्यूब. ओके आता नेक्स्ट बघा 7चा क्यूब म्हणजेच 343 आणि हे तुम्हाला मी आधीही सांगितले आहे 1 to 10 पर्यंतचे तर किमान तुमच्या काय क्यूब लर्न पाहिजेत म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि लगेच लिहिताही येईल. ओके 343 एक्सचा क्यूब मायनस 7 3 अजून नाही कारण ह्याचा स्क्वेअर लिहायचा आहे आपल्याला. ओके 3 7चा स्क्वेअर काय आहे तर 49. ओके 49 एक्सचा स्क्वेअर आणि 9y प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण 3 7 21 एक्स आणि 9चा स्क्वेअर काय आहे 81. ओके वायचा स्क्वेअर आणि 9चा क्यूब किती आहे 9चा क्यूब आहे 729. ओके 729 वायचा क्यूब. ओके आता फर्स्ट बघा पुढं बघा 343 एक्सचा क्यूब मायनस आता आपल्याला काय ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके आता मी ते काय रफ पेजवरती करून घेते. 9 3 किती होत आहे 27. ओके 49 इंटू 27 7 9 63. ओके 7 4 28 आणि 28 मध्ये 6 मिक्स केलं किती होत आहे बघा 34. ओके 0 2 9 18 8 1 आणि 2 4 8 आणि 9. ओके म्हणजेच 3 8 आणि 4 12 आणि 9 10 13. ओके म्हणजे किती आलं 1 3 2 3 आणि राहिलेलं काय एक्स स्क्वेअर आणि वाय. ओके प्लस आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे 81 इंटू 21. ओके आता आपण हेही करून घेऊया 81 इंटू 21 म्हणजे 21 1 21. ओके 1 2 आणि 21 8 किती आहे 168
राईट. +2 केलं की 170 होणार आहे. म्हणजेच 1701 मायनस 729y चा क्यूब. ओके, आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे. तर काय आहे 58 चा क्यूब. आता तुम्ही बघितलं तर इथं एकच टर्म दिलेली आहे. राईट. आपल्याला सुरुवातीला हे 2 टर्ममध्ये म्हणजे काय त्याचं रूपांतर करावं लागणार आहे. तर आता आपण कसं करू शकतो बघा. 60 - 2 केलं की 58 येणार आहे. त्यामुळं आपण हे करू शकतो असं ह्याचा क्यूब. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, तो फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो कोणता. तर a मायनस बीचा क्यूब इज इक्वल टू एचा क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस बीचा क्यूब. ओके, आता हियर बघा a इज इक्वल टू काय आहे 60. ओके, आणि b इज इक्वल टू काय आहे 2 आहे. ठीक आहे. 60 - 2 चा क्यूब इज इक्वल टू आता a चा क्यूब म्हणजेच किती 60 चा क्यूब. a चा क्यूब म्हणजे काय 60 चा क्यूब मायनस 3a² म्हणजे काय 60 चा स्क्वेअर आणि b म्हणजे इथं काय 2 आहे. ओके, 2 प्लस 3a म्हणजे 60 आहे आणि b चा स्क्वेअर म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर. ओके, मायनस b चा क्यूब म्हणजेच काय 2 चा क्यूब. ठीक आहे. आता 60 चा क्यूब. आता आपण हा क्यूब कसा काढू शकतो. तर 6 चा क्यूब म्हणजे किती होणार आहे 36. ओके, आणि त्याच्यावर एक 0 आहे त्याचं काय 000 होणार आहे. थोडक्यात आता तुम्ही असं केलं तर बघा 60 × 60 × 60 म्हणजेच काय 60 चा क्यूब होणार आहे. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं. राईट. 6 × 6 = 36 आणि 36 6 किती होणार आहे 216. राईट. 216 होणार आहे 6 चा क्यूब आणि 0 किती आले इथे 1 2 3 1 2 3. आता इथं 0 असल्यामुळे हे शक्य झालं की आपल्याला डायरेक्ट करणं. राईट. म्हणजेच किती आलं इथं 36 येत नाही का तर इथं क्यूब आहे त्यामुळे इथं काय येते 216 0 0 0. ओके, -3 आणि 6 चा क्यूब म्हणजे 60 चा स्क्वेअर म्हणजेच काय तर आता 60 × 60 म्हणजे काय होणार आहे 6 चा स्क्वेअर 36 आणि 0 0. ओके, म्हणजे काय होतंय बघा 3 6 0 0 आणि 2. ओके, प्लस आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन फर्स्ट करून घेऊया. 6 3 = 18 म्हणजे 180. ओके, 2 चा स्क्वेअर म्हणजेच काय तर 4. ओके, 2 चा क्यूब म्हणजेच 8. राईट. आता आपण हे सॉल्व करून घेऊया. 216,000. आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे बघा आता 3 2 = 6 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होतं आहे 3600 आणि 3 2 = 6 6 याचं आपण काय मल्टिप्लिकेशन करूया 0 0 6 6 = 36. ओके, 6 3 = 18 आणि 18 आणि 3 किती होत आहे 21. ओके, म्हणजे इथं काय येते -21600. ओके, प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे काय होतं आहे बघा 18 4 = 72. ओके, 72 आणि हा एक 0 -8. ओके, आता आपण हे सगळं काय सॉल्व करून घेऊ रफमध्ये अगोदर. म्हणजे आता सुरुवातीला ह्याचं आणि ह्याचं आपण मायनस करून घेऊ. म्हणजेच 21600 0 मायनस काय आहे 21600 हे आपण आधी मायनस करून घेऊया. 0 0 10 मधून 6 गेले किती
4 राहिले. ओके, आणि नंतर 5मधून 1 गेले, 4 राहिले. आणि इथं 11मधून 2 गेले, किती राहिलेले आहेत? 9. ओके, आणि 1मधून 2 राईट, 2चं 1 होणार आहे आणि 1च राहणार आहे. म्हणजे किती राहते याचं? 194,400. आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे? 720 ॲड करायचं आहे. प्लस 720. 0, 2, 7 आणि 4 किती होत आहे? तर 11, राईट. 5, 9 आणि 1. आणि आता त्यामध्ये काय करायचं आहे? -8 करायचं आहे आपल्याला. ओके, -8 करून घेऊ आपण. आता 10मधून 8 गेले, 2 राहिले. आता इथं 2चं 1 होणार आहे आणि 1 येणार आहे, राईट. 1, 5, 9 आणि 1. म्हणजे आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. किती बघा? 195,112. ओके, आता आपण 5th नंबर बघूया. 5th नंबर बघा, 198चा क्यूब. आता इथंही आपल्याला काय 2 टर्म फर्स्ट करावे लागणार आहे. म्हणजेच आता 2 टर्म बघा. आता 200 - 2 केलं की किती? 198 येते. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, ह्याचा क्यूब. आता फर्स्ट आपल्याला काय फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे. वी नो काय? a - bचा क्यूब इज इक्वल टू काय? aचा क्यूब -3a² b प्लस 3ab² bचा क्यूब. ओके, हा काय आपला फॉर्म्युला आहे. आणि इथं काय बघितलं तर तुम्ही a इज इक्वल टू काय? 200 येणार आहे, राईट. आणि b इज इक्वल टू किती? 2 येणार आहे. ओके, 200 - 2 चा क्यूब इज इक्वल टू, आता एचा क्यूब म्हणजेच किती येणार आहे? 200चा क्यूब मायनस किती? 3. एचा स्क्वेअर म्हणजेच काय? 200चा स्क्वेअर. आणि बी म्हणजे 2 प्लस 3. ए म्हणजे किती? 200. ओके, आणि बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. आणि मायनस बीचा क्यूब म्हणजेच काय आहे? 2चा क्यूब. ओके, आता इथं तुम्ही बघितलं तर 200चा क्यूब हे आता आपण रफमध्ये काढू शकतो. आता बघा कसं होतंय. 200 × 200 × 200 म्हणजेच काय होत आहे? 2 × 2 × 2 किती होतं? 8 होते, राईट. आणि आता हे 0 किती वेळा? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6, राईट. म्हणजेच काय? 200चा क्यूब हा होतो. 8 1 2 3 4 5 आणि 6 -3. आता 2चा स्क्वेअर, 200चा स्क्वेअर म्हणजेच किती? 200 × 200 म्हणजेच किती? 2 2 4. आणि 0 किती आहेत? 1 2 3 आणि 4. ओके, म्हणजेच किती? 1 2 3 आणि 4. ओके, आणि 2 प्लस, आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 6 आणि 0 आणि 0. आणि 2चा स्क्वेअर म्हणजेच काय? 4. आणि मायनस 2चा क्यूब म्हणजेच काय? तर 8. ओके, आणि आता आपल्याला हे डायरेक्ट असं करणं शक्य का झालं? तर इथं काय 0 0 आहेत त्यामुळे, नाहीतर असं डायरेक्ट करता येत नाही. ओके, आता बघा 8 किती 0 आहेत? 6. 1 2 3 4 5 6. ओके, मायनस, आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच बघा आता 3 2 6, राईट. आणि 6 4 24. आणि हे 0 1 2 3 4 4 0 आहेत. 1 2 3 4 प्लस, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 4 24. आणि किती 0 आहे? 2 1 आणि 2 -8. आता आपण काय हे फर्स्ट रफमध्ये सॉल्व करून घेऊ. ओके, आता बघा ह्याचं आणि ह्याचं आपण मायनस फर्स्ट करूया.
8 1 2 3 4 5 आणि 6 आणि हे किती नंबर्स आहेत 6 नंबर आहेत राईट म्हणजेच इथून स्टार्ट 2 4 0 0 0 0 ह्याचा आपण काय फर्स्ट मायनस करून घेऊया ओके म्हणजे 0 0 0 0 आता इथं 10 मधून किती 4 गेले 6 राहिले आणि इथं 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि आता 7 मधून 7च ओके आणि आता प्लस आपल्याला काय करायचं आहे 2400 प्लस 2400 ओके 0 0 4 2 6 7 7 आणि आता काय -8 करायचं आहे आपल्याला -8 ओके आता हे जात नाही 10 मधून 8 गेले 2 राहिले इथं 9 ओके 3 3 2 6 7 7 म्हणजे आपल्या हे काय आलेलं आहे आपला आन्सर 776239 ओके काय 776239 हे आपलं काय आन्सर आलेलं आहे ओके आता नेक्स्ट नंबर आपण बघूया नेक्स्ट नंबर बघा काय आहे तर 2p मायनस 1/2p चा काय क्यूब ओके आता फर्स्ट आपण काय फॉर्म्युला लिहून घेऊया वी नो आता आपल्याला हे काय फॉर्म्युला माहित आहे कोणता a मायनस b चा क्यूब इज इक्वल टू a चा क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b चा क्यूब ओके आणि आता इथं काय आहे हियर a इज इक्वल टू काय आहे 2p ओके 2p आणि b इज इक्वल टू आहे 1/2p ओके म्हणजेच बघा आता 2p मायनस 1/2p होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a चा क्यूब म्हणजेच काय तर 2p चा क्यूब मायनस 3a चा स्क्वेअर म्हणजेच काय 2p चा स्क्वेअर आणि b म्हणजेच काय तर 1/2p ओके आणि प्लस 3a म्हणजेच काय आहे 2p आहे b चा स्क्वेअर म्हणजेच काय 1/2p चा स्क्वेअर आणि मायनस काय आहे b चा क्यूब आहे b चा क्यूब म्हणजेच काय 1/2p चा क्यूब ओके आता इथं 2 चा क्यूब काय आहे तर 8 आहे 8p चा क्यूब मायनस 3 आता 2 चा स्क्वेअर किती 4 होते राईट 4p स्क्वेअर 1/2p प्लस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण 3 2 ज 6p आणि आता ह्याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1च होणार आहे राईट आणि 2 चा स्क्वेअर किती 4 म्हणजेच 4p चा स्क्वेअर मायनस 1 चा क्यूब 1च होणार आहे आणि 2 चा क्यूब किती 8 येणार 8p चा क्यूब ओके आता बघा 8p चा क्यूब मायनस आता आपण काय करूया ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया ओके म्हणजेच 3 4 जा 12p चा स्क्वेअर आणि काय होणार 1/2p प्लस आता बघा आपण 2 2 ज 4 आणि 2 3 ज 6 असं आपण काय घालवू शकतो आणि मग हे काय येते 3p 1/2p चा स्क्वेअर आणि काय 1/ मायनस ओके मायनस चिन्ह राहिले इथं आपलं मायनस 1/8p चा क्यूब ओके म्हणजेच बघा आता 8p चा क्यूब मायनस आता आपण इथं घालवू शकतो 2 1 ज 2 आणि 2 6 ज 12 होते राईट आणि ह्या 1p ला हा 1p घालवू शकतो म्हणजेच इथं फक्त काय राहतंय 6p राहतंय राईट 6p प्लस आता आपण हे काय आता आधीच घालवलेले आहे इथं काही घालवू शकत नाही पण हे काय येते न्यूमॅरेटरला येते म्हणजेच 3p/2p चा स्क्वेअर
ओके, आणि -1/8p क्यूब आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. ओके, आता 7 बघा काय आहे. 7 नंबर आहे. 7 आहे 1 - 1/a क्यूब. ओके, फर्स्ट आपण फॉर्म्युला लिहूया. वी नो कोणता a - b क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब. ओके, हियर बघा आता काय आहे. a इज इक्वल टू 1 आहे, राईट, आणि b इज इक्वल टू 1/a आहे, 1/a. ओके, म्हणजेच 1 - 1/a क्यूब इज इक्वल टू a क्यूब म्हणजेच काय 1 क्यूब मायनस 3a² म्हणजे 1 स्क्वेअर, b म्हणजे काय आहे 1/a आहे. ओके, प्लस 3a म्हणजे 1 आहे आणि b स्क्वेअर म्हणजे 1/a स्क्वेअर, आणि काय आहे आता मायनस b क्यूब म्हणजेच काय 1/a क्यूब. ओके, 1 क्यूब म्हणजे 1च होणार आहे, मायनस आता इथंही 1 स्क्वेअर म्हणजे 1च होणार आहे, राईट, आणि 1/a. ओके, आता 3 × 1 3च होणार आहे आणि 1/a स्क्वेअर. ओके, मायनस 1/a क्यूब. ओके, इज इक्वल टू बघा काय होतं आहे 1 मायनस काय होणार आहे 3 × 1 3च होणार आहे आणि इथं काय वरती येणार आहे खरं हे 3/a प्लस काय होणार आहे हेही डिनॉमिनेटरला जाणार आहे 3 आणि a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. ओके, आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. आता 8 बघा. 8 आहे x/3 आणि काय मायनस 3/x क्यूब. ओके, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वी नो a - b क्यूब इज इक्वल टू काय a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब. ओके, आता इथं काय आहे हियर a इज इक्वल टू काय येणार आहे x/3 आणि b इज इक्वल टू काय येणार आहे 3/x. ओके, म्हणजेच x/3 मायनस 3/x होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आता a क्यूब म्हणजेच काय येणार आहे x/3 क्यूब. ओके, मायनस 3a स्क्वेअर म्हणजेच x/3 स्क्वेअर आणि b म्हणजेच काय आहे 3/x प्लस 3a म्हणजे काय आहे x/3. ओके, आणि b स्क्वेअर म्हणजेच काय 3/x स्क्वेअर आणि मायनस b क्यूब म्हणजेच 3/x क्यूब. ओके, आता बघा x क्यूब आणि 3 क्यूब म्हणजेच किती आहे तर 27. 3 × 3 = 9, 9 × 3 = 27. ओके, मायनस 3 आता काय हे येणार आहे x स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर म्हणजे किती 9 होणार, राईट, आणि 3/x. ओके, प्लस आता तुम्ही बघितलं तर आपण हे काय आता हे कॅन्सल करू शकतो. हे 3 आणि 3 कॅन्सल होते, राईट, हे 3 आणि 3 कॅन्सल होते म्हणजेच काय x आणि आता राहते काय 3 स्क्वेअर म्हणजेच काय 9 काय x स्क्वेअर मायनस 3 क्यूब म्हणजेच किती 27 आणि x क्यूब.
ओके, इज इक्वल टू बघा आता एक्सचा क्यूब अपॉन 27. ओके, आता हे 3 1 3, 3 3 9, राईट. म्हणजेच मायनस काय होतं आहे, एक्सचा स्क्वेअर अपॉन 3, राईट. आणि इथं काय होतं आहे 3 अपॉन एक्स. म्हणजेच ह्यातलंही आता आपण हे कॅन्सल करू शकतो. हे एक्सचं हे एक्स गेलं, राईट. म्हणजे किती राहतं आहे बघा. आता नेक्स्ट टर्ममध्ये आपण हे करूया प्लस आता ह्या एक एक्सचं हे एक्स जातं आहे. म्हणजे काय राहतं आहे 9 अपॉन एक्स राहतं आहे मायनस 27 अपॉन एक्सचा क्यूब. ओके, इज इक्वल टू बघा एक्सचा क्यूब अपॉन 27 मायनस आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 3x आलं अपॉन 3 आणि काय प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्सचा क्यूब. आता अजून इथं तुम्ही बघितलं तर 3 3 नंबर आलेला आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. त्यामुळे हेही आपल्याला काय कट करायचं आहे. म्हणजे आपला ॲन्सर बघा काय येते एक्सचा क्यूब अपॉन 27 मायनस एक्स, राईट, प्लस 9 अपॉन एक्स आणि मायनस 27 अपॉन एक्सचा क्यूब. आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने स्टुडंट्स बघा आपला आता काय झाला 5.3 मधील क्वेश्चन नंबर 1 सॉल्व झाला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.